तुमचं मुलं शाळेतून आलं की लगेच झोपतं का, जिना चढताना त्याला दम लागतो का, की खेळताना लगेच थांबतं का, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवन गे, छातीरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट, गोदावरी चेस्ट हॉस्पिटल, हिंगोली. तर बऱ्याच वेळेस पालकांना असं वाटतं की शाळेचा ताण, अभ्यासाचा किंवा दप्तराचं ओझं यामुळे मुलं थकतात व लगेच झोपतात. तर हे काही प्रमाणात खरंसुद्धा असू शकतं. पण हा जर थकवा रोजचाच असेल, तुमच्या मुलांना चालताना धाप लागत असेल, वारंवार खोकला येत असेल, खोकल्यामुळे रात्री त्याची झोपमुळं होत असेल, तर यामध्ये काही श्वसनाचे आजारसुद्धा असू शकतात. जसं की अस्थमा, ॲलर्जीमुळे श्वसननलिकेमध्ये येणारी सूज, वारंवार छातीचे संसर्ग किंवा काही जन्मजात छातीचे आजारसुद्धा असू शकतात. तर ह्या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता योग्य डॉक्टरांचा सल्ला तुम्ही लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. तर कोणती लक्षणे जर दिसून आली तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. जसं की वारंवार दम लागणे, वारंवार खोकला येणे, विशेषतः रात्री, छातीमध्ये घरघर आवाज येणे, तुमच्या मुलाची शारीरिक क्षमता इतर मुलाच्या तुलनेमध्ये थोडी कमी असणे, अशी जर लक्षणं दिसली तर तुम्हाला काही श्वसनाचे आजार असू शकतात. डॉक्टरांचा सल्ला अशा वेळेस नक्की घ्यायला पाहिजे. चांगली गोष्ट म्हणजे यापैकी जे बरेच आजार आहे यावर योग्य तपासणी व उपचाराने त्यांना कंप्लिटली किंवा बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवता येतं. तर लक्षणाकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर ही जे इम्पॉर्टंट माहिती आहे ही तुमच्या पालकापर्यंत शेअर करा व अशीच जर आरोग्यविषयक माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.